नमस्कार मैत्रिणी. हा पराठा कशाचा आहे ना, कसा बनवला ते सांगते पुढे. त्याआधी आज होता गुरुवार. छान असं घर वगैरे आवरून घेतलं. देवपूजा झाली. नंतर घेतलं मी उंबरठा पूजन करायला. गुरुवारी किंवा पौर्णिमेला, शुक्रवार, मंगळवार असं मी उंबरठा पूजन करून घेते. त्यामध्ये हळद, गंगाजल, गोमूत्र, रोज वॉटर, चंदन हे सगळं टाकून छान असं लेपन करून घेतलं. आणि इकडं मी कुंकवानीच रांगोळी काढून घेते, कारण की व्हाईट रांगोळीने काढली तर ती पुसून जाते आणि कचकच पण होतं घरात. हे असंच फ्रेश 2 दिवस राहतं, कारण की रोज रोज तर नाही होत उंबरठा पूजन करायला, धावपळ असते. छान असं दिवा लावून अगरबत्ती लावून घेतली. माझं पिल्लू करत होतं आणि एकदम सुंदर करतं. इकडे घेतलं मी पालक पराठा करायला. इकडे हिरवी मिरची, लसण पाकळ्या, जिरं आणि मीठ दळून घेतलं. नंतर उरलेल्या काड्याही दळून घेतल्या त्यामध्ये. असं जर टाकायला काड्या कट करून तर बेलण्याखाली येतात आणि पराठा फुटतो. छान असं वाटण करून घेतलं. इकडं 2 वाटी मी गव्हाचं पीठ, 2-2.5 चम्मच मी बेसन पीठ आणि इकडं दळलेलं वाटण त्यामध्ये घातलं. बारीक धुवून कट केलेला पालक घातला आणि नंतर इकडं लाल तिखट, हळद, थोडंसं तीळ आणि ओवा घालून घेतला. छान असं पीठ मळून घेतलं. आधी एकजीव करून घ्यायचं त्या पालकमध्ये. जेवढं त्या पालकचं पाणी ते ऑब्झर्व होऊन द्यायचं. नंतर थोडंसं पाणी घालून असं घट्ट असा गोळा करून घ्यायचा आणि 10 मिनटं भिजत ठेवायचा. नंतर असं मुलांना करत असाल तर मी पिल्लूसाठी मध्ये आणि वरती दोन्हीकडे तूप लावते. आपल्याला आवडत असेल तर घालायचं. असं चपातीचा उंडा करतो तसा उंडा करायचा, स्क्वेअर लाटायचा किंवा गोल लाटायचा आणि छान खरपूस भाजून घ्यायचं. इकडं मी पॅनमध्ये थोडंसं तूप घातलं, कारण मी पिल्लूसाठी डब्याला देणार होते आणि घरी खायला पण. मी असे प्रत्येक भाज्यांचा पराठाच बनवते, कारण ती अशी भाजी पोळी दिली तर खात नाही. अक्षरशः भेंडी असो किंवा शेपूची भाजी असो, काही असो, मध्येच घालून देते. छान असं पिल्लूसाठी पराठा तयार करून घेतला. तुम्ही तुमच्या मुलांना असं ट्राय करा, खूप सुंदर होतो आणि खातात मुलं आवडीने. टोमॅटो केचप द्या किंवा दही द्या. प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू उद्या.